पुढे बसायचे नम्र विनंती आहे। या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मानसन्मान आपण करणार आहोत। तरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे विकास पुरुष आदरणीय अजितदादा पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे ते बाहेरचे वाद्य काम करतायत। वाद्य डोनेशन पथकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी सभेचं कामकाज चालू झालेलं आहे, तर कुठल्याही प्रकारे आपण वाजवू नये ही नम्र विनंती आहे। आणि मुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार दादांचा यथोचित मानसन्मान आपण करायचं। प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय राजाभाऊ हगवणे आणि मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अंकलभाऊ मोरे यांना विनंती आहे आपण दादांचा सन्मान करायचा। कासारांबोली ग्रामपंचायतीच्या वतीने आदरणीय दादांचा यथोचित मानसन्मान संपन्न होतो। चंद्रकांत धिंगारे, रोहित गुजर, भगवान नागती, सुनील वाटकर, प्रफुल्ल मारणे, अजित कोंडे, बाळासाहेब सणास, नंदुशेठ वाळज, दिनेश कंदारे, विनोद कंदारे, विलास साखरे, सुरेशराव गुलावळे, शरदराव शेंडे, पुंडलिकराव जांभूळकर, स्वातीताई गुलावळे, सुशील अगवणे, वैष्णवी पवार। त्याच्यातून मी 17 गावांना विद्युत पुरवठ्याचं काम पूर्ण केलं। अंबावली खोऱ्यातील 13 गावांना विद्युत पुरवठा झाला, त्याचं काम आपण पूर्ण केलं। त्याच्यामध्ये माले येथील 33/11 kVचं काम सबस्टेशनचं ते आपण पूर्ण करून कार्यान्वित केलं। वेल्हा, मुळशी, भोर त्या तालुक्यामध्ये अतिदुर्गम वाड्या वस्त्यांना विद्युत पुरवठा करण्याच्या करता यंदाच्या वर्षी मी DPDC मधनं निधी त्या ठिकाणी काही कोटी रुपये प्राप्त करून दिला। पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यातील महावितरणची कामं करण्याच्या करता खूप समस्या असतात। काही ठिकाणी लोक म्हणतात की दादा आम्हाला ट्रान्सफॉर्मर नाहीये किंवा आम्हाला इथं अडचणी येतात, तुम्ही त्याच्यामध्ये एक्सप्रेस फीडर आम्हाला टाकून द्या। ग्रामपंचायतीची तेवढी ऐकत नसते। मित्रांनो, यावेळेस पालकमंत्री तुमचा म्हणून मी DPC मधनं 100 कोटी रुपयाचा निधी या पुणे जिल्ह्याच्या करता दिला। त्याचा अतिशय साहजिकच फायदा माझ्या बोरवेलला, मुळशीला पण झालेला आहे। आणि चांदणी चौक ते मुंबई गोवा हायवे ते पण काम थोडंसं अधुरं राहिलेलं आहे, तेही पूर्ण करण्याच्या करता आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चाललाय। शेवटी विकास झाला पाहिजे। आज देखील मी तुम्हाला सगळ्या मान्यवरांच्या समोर, कार्यकर्त्यांच्या समोर, सहकार्याच्या समोर हेच सांगायला आलेलो आहे की उद्याच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर घड्याळाचं चिन्ह घेऊनच आम्ही तुम्हाला उमेदवार देणार आहोत। मी काय म्हणतो, कारण प्रांताध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचं कुठेतरी स्टेटमेंट मी वाचलं की बारामतीची जागा आम्ही राष्ट्रवादीला देणार आहोत। त्यामुळे मी एवढं त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं। मित्रांनो, मागच्या काळामध्ये मुळशीमधनं आमदार निवडून जायचा, परंतु मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर भोर, वेल्हा, मुळशी हा एक विधानसभा मतदारसंघ झाला आणि तेव्हापासून मुळशीला थोडंसं प्रतिनिधित्व जे पूर्वी मिळायचं ते राहिलं। मागे मुळशीकरांना खासदारकी मिळालेली होती, इतर पण वेगवेगळ्या प्रकारची पदं मिळालेली होती। जिल्हा बँकेमध्ये, जिल्हा दूध संघामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं, जिल्हा परिषदेमध्ये पण, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, जिल्हा परिषद इथं पण वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे मी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आल्यानंतर केलेला। आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्ह्यामध्ये काम करत करत बघता बघता 33 वर्ष झाली। 91 साली त्याच बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 45 खुणावर मी
निवडून गेलेलो होतो तेव्हापासून माझी राजकीय सुरुवात झाली. मी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घातलं, मी आपल्या 13 तालुक्यामध्ये लक्ष घातलं, शहरामध्ये लक्ष घातलं. एका काळी पिंपरी चिंचवडचे गोरपणेला न्यू इंग्लिश स्कूल या सर्व इमारतींची कामं जवळपास पुणे जिल्हा मंडळाच्या वतीने आपण पूर्ण केली. मित्रांनो, ती कामं मी कशी केली? तुम्ही मला एवढा मान सन्मान दिला, माझं नाव मोठं झालं, त्याच्यामुळं माझ्या काही उद्योगपतींच्या ओळखी झाल्या. काही मगरपट्ट्याचे सतीश मगर असतील त्यांची ओळख झाली. मी सतीशरावांना सांगितलं, सतीशराव अशा पद्धतीचं काही काम आहे, त्यांनी काही इमारती बांधून दिल्या. अतुल चौधरी यांनी काही इमारती बांधून दिल्या. त्याच्यामध्ये ह्या बँकेच्या शेजारी कोण राहतो? ईश्वर परमारने काही इमारती आपल्याला बांधून दिल्या. अनेकांना अदानीनं आपल्याला हे कॉलेज बांधून दिलं. त्याच्यामध्ये आपल्या ओळखी खूप आहे. मी कोणाला 1 रुपया पण तुमच्याकडनं कोणाकडनं वर्गणी घेतली नाही, कुणाकडं नाही, आणि संस्थेला पण कोशिश लागून दिली नाही. आणि सगळी कामं पूर्वीच्या काळात संस्थेचं ऑफिस कसं होतं, मोरेसाहेब असताना तुम्ही बघितलेलं. आता ऑफिस कसं आहे ते तुम्ही पाहताय. शेवटी काळानुरूप बदल करावे लागतात. स्पर्धेच्या युगामध्ये तुमची माझी मुलं शिकली पाहिजे, ती माझ्या राहता कामा नये, त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. आणि तशा पद्धतीने गेली 32-35 वर्ष मित्रांनो सकाळी 6ला कामाला लागतो म्हणजे लोकांची कामं करायला, आणि उशिरापर्यंत कामं चालतात. मी मीटिंग घेताना तुमच्या आधी घ्यायला विचार कार्यकर्त्यांना अतिशय व्यवस्थितपणे तो निर्णय उगीच बघू करू आणि लोकांना मागे लावायचं, पण काम मात्र दर्जेदार झालं पाहिजे. या पद्धतीचा सातत्याने कटाक्ष हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असतो. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, अनेकांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली, ती जबाबदारी पार पाडण्याचा मनापासूनचा प्रयत्न मी करतो. आणि मित्रांनो, आता मी 7-8 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेले, जवळपास आता 6 लाख कोटी एवढा अर्थसंकल्प मला सादर करावा लागतो. 6 लाख कोटी कशाला म्हणतात? त्याच्यातनं सगळ्यांचे पगार आले, पेन्शन आलं, बाकीची सगळी मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, ओबीसी समाज, अल्पसंख्याक समाज, समाजातल्या सर्व जाती धर्माच्या घटकांना कसा न्याय देता येईल याबद्दलचा प्रयत्न. माझा शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल. मध्ये कांद्याची समस्या होती, आम्ही सातत्याने दिल्लीमध्ये पाठपुरावा केला, आणि आता काही 1000 टन कांदा निर्यात करायला परवानगी मिळाली. त्यामुळे थोडेसे भाव वाढले. तुमचा दुधाचा व्यवसाय, दुधाचे दर पडले, त्याच्यात 5 रुपये लिटरला गाईच्या दुधाला देण्याचा निर्णय घेतला. म्हशीच्या दुधाला दर चांगला, पण गाईच्या दुधाला परवडेना. शेवटी माझा शेतकरी दूध उत्पादक टिकला पाहिजे. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, आणि त्यामुळं तिथेही आम्ही महत्वाचे निर्णय घेतले. कुठलाही एखादा पीक घेणारा शेतकरी असेल, 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा आम्ही दिलेला. तुमच्या आरोग्याच्या करता सगळ्यांचा विमा राज्य सरकार उतरवतं. मित्रांनो, तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देते. फक्त वेळेमध्ये 12 महिन्याच्या आत घेतलेलं कर्ज फेड. मित्रांनो, मला अजून एक सुनील पिंगळे आमदारांचा कार्यक्रम मडगाव शिरीला 8 वाजता आहे, आणि त्याच्यामुळे खरं तर रुपाली चाकणकरांच्या भाषणाच्या आधी अंकुश मोरे आपल्या अध्यक्षांनी भाषण केलं, आणि त्याच्यानंतर अमित कंदारेला, सुनील चांदेलेला, राजेंद्र आठवलेंना त्यांनाही आपली आपली मतं मांडायची होती. परंतु माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मी त्यांना सांगितलं की मी आता बोलतो, आपण थोडं थांबा, आणि त्यांनी त्याला मान दिला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. हा मेळावा घेण्यापाठीमागचं कारण मित्रांनो, येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका. खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. आणि ही आचारसंहिता जाहीर होत असताना त्यामध्ये महाराष्ट्राच्या 48 जागांच्या निवडणुका कधी आहे
ते त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. साधारण अंदाज आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आणि उद्याच्या सोमवारपासून आमचं मोठ्या नाकाऊंचं अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये 4 महिन्याचा खर्च आम्ही मंजूर करून घेणार आहोत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 4-5 दिवस आहे. त्याच्यामुळं उद्याचं मी ओळखतात ते नाही. आणि मग त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आया बहिणींनो, तुम्ही फक्त जोरात काम करा. हळदी कुंकाच्या निमित्ताने खेळा, काय करा, कुणाला त्यांना सगळ्यांना आपलंसं करा. आणि प्रचंड मताने या मुळशी विधानसभा, मुळशी बोलवेला हा विधानसभा मतदारसंघ, हा तालुका जो आहे त्या तालुक्यातलं प्रचंड पाठबळ महायुतीच्या उमेदवारांना आपण सगळ्यांनी घ्यावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याच्या करता आलोय. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता आम्ही कठोर भूमिका घेतोय. आत्ताच 4,000 कोटीचं हे ड्रग्ज आपल्या पुण्यामध्ये सापडले, पण त्याचे दागेदोरे तिकडं पंजाबला, तिकडं लंडनला, तिकडं दिल्लीला. आणि त्याच्यातलं आपली नवी पिढी अक्षरशः व्यसनाधीन व्हायला लागली. त्याकरता आम्ही कडक पद्धतीनं पोलिसांना सांगितलं. आज सकाळी 7 वाजता संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि सांगितलं होतं कुणाचाही दबाव येऊ देऊ नका. कितीही मोठ्या बापाचा असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर त्याला सोडायचा नाही. आता हे पूर्णपणे सगळं खाजूनच काढायचं, सगळं शोधूनच काढायचं. कारण एवढ्या चांगल्या जगामध्ये आई बापांनी जन्माला घातल्यानंतर जी पिढी, ते काय उडता पंजाब का कुठला काय सिनेमा, उडता पंजाब, मी काही बघितलं नाही, पण लोक सांगायचे लय दादा लय बेकार आहे. तर तशा पद्धतीनं तरुण पिढी बर्बाद होऊ नये याकरता आपण या सगळ्या गोष्टी करतोय. तुम्ही देखील ऍक्वायर करावी लागेल. तिथं मात्र तुम्हाला तेवढी जमीन सरकारला घेऊन द्यावी लागेल. त्याच्यामध्ये आत्ताच मला ग्रामपंचायत कोंगाव त्या सहकाऱ्यांचं काही म्हणणं आहे की मुळशी तालुक्यातील टाटा पॉवर कंपनीचे मुळशीचे धरण या धरणाची उंची वाढवण्याबाबत शासन पातळीवर विचार सुरू आहे समजतं. आणि हे गाव मुळशी धरणातील गाव आहे. येथील मिलिंदनगर येथे मागासवर्गीय वस्ती असून 300 इतकी लोकसंख्या आहे. सदर धरणाची उंची वाढवल्यास ही वस्ती पूर्ण पाण्याखाली जाईल, सगळे बेघर होतील. या धरणाची उंची वाढवत असताना बोमगाव मिलिंदनगर येथील असणारी 70 घरं व सर्व सुविधा सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळं वाढवत असताना पाण्यात जाणाऱ्या मिलिंदनगर या वस्तीचं योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करावं. मित्रांनो, मदत पुनर्वसन खातं आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिल बाजाज पाटलांच्याकडे. त्याची एक कमिटी असते, त्या कमिटीचा प्रमुख राज्यामध्ये मी आहे. आणि त्यामुळं मी केव्हाही, तुम्ही आता बघा, विलास लांडेचा विचारा, पुणे मुंबई रस्ता जो पिंपरी चिंचवड मध्ये जात होता, तो महायुतीचा खासदार, त्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा 3ऱ्यांदा पंतप्रधान करणारा खासदार हा जर निवडून गेला तर आपली विकासाची कामं होणार. आपण घड्याळाचं चिन्ह घेऊनच महायुतीमध्ये एका 48 जागांचं वाटप झालं. नक्की कोणती जागा शिरूरची कुणाला, बारामतीची कुणाला, आपल्या मावळची कुणाला, किंवा तिकडे सातारा असेल, माढा असेल, किंवा कोल्हापूर असेल, हातकणंगले असेल, त्या सगळ्या जागांचं सांध्यापासून बांध्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून एनडीए मध्ये असणाऱ्या घटक पक्षांना जागा वाटप होईल. आणि ते जागा वाटप झाल्यानंतर त्या पक्षाचे, म्हणजे भाजपचे, शिवसेना शिंदे साहेबांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि या आघाडीमध्ये सामील झालेल्या, या युतीमध्ये सामील झालेल्या माझ्या सहकारी पक्षांचे उमेदवार जाहीर केलेले आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्ही गेली 32-33 वर्ष बघताय. मी अनेक प्रकारची पदं तुमच्यामुळे भूषवली. मी आमदारकी भूषवली, खासदारकी भूषवली, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, विरोधी पक्ष नेता झालो. मला 32-33 वर्षात या पुणे जिल्ह्यातली या माझ्या नागरिकांनी अनेक प्रकारची संधी तिथं उपलब्ध करून दिली.
मी पण त्या संधीचा सोनं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मुळशी धरणामध्ये बोगदा काढून आणलेलं पाणी असेल, पंचायत समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन मी 26 जानेवारी 2000 त्या विचाराचा खासदार निवडून दिला पाहिजे. जसं ग्रामपंचायती चालवताना तुमच्या विचाराचा सरपंच झाला तर गावाचा विकास करायला तुम्हाला सोपं जातं, तसं मोदी साहेब तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे. आज मधल्या राज्याच्या निवडणुका झाल्या, त्याच्यात अनेक ठिकाणी मोदी साहेबांची सरकार आली, त्यांच्या विचाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि त्यामुळं साधारण वातावरण ते आहे. श्रीरामाचं मंदिर झालेलं आहे, 500 वर्ष त्याबद्दल सगळे झगडत होते. आता मात्र ते पूर्णत्वाला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने स्वागत भारतातल्या जनतेने पण केलं, जगामध्ये असणाऱ्या भारतीयांनी पण केलं. तो उत्साह आपण सगळ्यांनी बघितला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक महत्वाची तीर्थस्थळं त्याचा मोठ्या प्रमाणावर कायापालट करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर विमानतळाची कामं चालली, मोठ्या प्रमाणावर वंदे भारत ट्रेन सुरू केले जात आहे. नॅशनल हायवे तुमच्या इथं जाताना चांदणी चौकाची काय अवस्था होती, किती कोटी रुपये दिले केंद्र सरकारने. नितीन गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये 400-500 कोटी रुपये दिले, तेव्हा थोड्या आपल्याला आता त्याच्यातनं जरा रिलीफ मिळालेला. शेवटी मित्रांनो, आपण व्यवहारामध्ये काम करत असताना सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि सत्ता असणाऱ्या विचाराचा खासदार निवडून नाही गेला तर ती व्यक्ती सरळ सांगते आपलं ते सरकार नाहीये, त्याच्यावर आपल्याला आता विरोधी पक्षामध्ये बसवलं. परंतु आपल्याला अचानक तुटला आणि आता कसं होणार, किती काळ लागणार, आपण ताबडतोब त्या पुलाचं काम हातामध्ये घेतलं आणि नागरिकांची अनेक काळ होणारी गैरसोय ती दूर करण्याचा प्रयत्न केला. मुळशी प्रादेशिक योजना आपल्या इथं उशाला धरण आहे, परंतु पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला फार अडचणीचं ठरतं. आणि म्हणून मला लोकांनी सांगितलं की दादा, तुम्ही जर त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर आपलं काम होईल. त्याच्यात 10% लोकवर्गणी भरायची होती. मुळशीकरांची तेवढी रक्कम उभी करण्याची साधारण तयारी नव्हती, क्षमता होती परंतु तयारी नव्हती. 92 लाख रुपये मी त्याच्यामध्ये माफ केले आणि त्याच्यामुळं मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचं काम आपण सुरू केलं. त्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं चांदणी चौक पौड ते तामाडी घाट रस्ता म्हणजे चांदणी चौकापासून मुंबई गोवा हायवेला जोडणारा रस्ता, एवढी दुर्दशा होती. मी त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं, गडकरींच्या मागे लागलो, परंतु आपल्याला कॉन्ट्रॅक्टर एवढा बंडलबाज लागला की तो रस्ता अजून पण आपला पूर्ण झालेला नाही. अजून काही ठिकाणी ब्रिजेस राहिले. बरं, त्याला ब्लॅकलिस्टला टाकावं तर पुन्हा त्याच्या कोर्ट कचेऱ्या आणि त्याच्यामध्ये एवढा विलंब लागतो. नवीन काम कुणाला द्यायचं म्हटलं तर त्यामध्ये मात्र त्या दर्जाचा रस्ता झालेला नाही. हा नॅशनल हायवे होता, राज्य सरकारच्या मालकीचा असता तर मी ताबडतोब त्याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढला असता. परंतु त्या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग म्हटल्यानंतर आपल्याला मर्यादा विसरायला वाटतं, तर तसं नाही. सगळ्यांनी मिळून चांगला मेळावा घेतला. तुम्ही मुळशीकरांना चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असाच प्रतिसाद मतदानाच्या दिवशी देखील घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून आपण द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान करून आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास करून घ्यावा हीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपण अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन